इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. वर्धेच्या 8 लाखांची बोली. खाकी एक्सप्रेसचा सुसट प्रवास. भारतीय रेल्वेची एक्सप्रेस वेळेवर येईल की नाही याची आज शाश्वती देता येत नाही, पण महाराष्ट्रात सध्या एक अशी एक्सप्रेस सुसाट धावते जिला कशाचाच अडथळा नाही. ती म्हणजे भ्रष्टाचाराची खाकी एक्सप्रेस. ही एक्सप्रेस कर्तव्याच्या रुळावरून धावण्याऐवजी आर्थिक प्रलोभनाच्या इंधनावर धावत असल्याचे चित्र दुर्दैवाने पाहायला मिळत आहे. ज्यांच्या खांद्यावर जनसामान्यांच्या रक्षणाची आणि कायद्याच्या पालनाची धुरा आहे, त्याच पोलीस दलात लाच घेण्याचे प्रमाण वाढणे ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. पुण्यात नुकत्याच घडलेल्या 2 घटनांनी पोलीस दलाची प्रतिमा पूर्णपणे मलिन केली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने LCB आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली असून गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडली आहे. ही कारवाई पोलीस दलाला हादरवून टाकणारी आहे. दुसरीकडे लोहगाव पोलीस ठाण्याच्या आवारातच एका अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी 80,000 रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकालाही LCBने जाळ्यात पकडले आहे. वर्धेच्या आड अशा प्रकारे उघडपणे लाखांची बोली लागणे हे अत्यंत घातक आहे. पोलीस दलात भरती होताना अंगावर खाकी वर्दी चढवण्यापूर्वी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्याने निष्ठेची शपथ घेतो. मात्र प्रत्यक्षात कामावर रुजू झाल्यावर या शपथेचे नेमके काय होते, हा प्रश्न आज प्रत्येक नागरिक विचारत आहे. पूर्वी लाचेचे व्यवहार काही हजारात असायचे, पण आता हे व्यवहार थेट लाखांच्या घरात पोहोचले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दररोज करावयात कारवाया होत असूनही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वृत्तीत अपेक्षित बदल होताना दिसत नाही. कायद्याचे रक्षक जेव्हा कायद्याच्या चौकटीला धाब्यावर बसवतात, जेव्हा समाजात अत्यंत चुकीचा संदेश जातो, यंत्रणेला आता कायद्याचे भय उरले नाही की काय अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या भ्रष्टाचारावर सामान्य जनतेतून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. आम्ही न्यायासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढायची की आमची अडवणूक टाळण्यासाठी, असा उद्विग्न सवाल नागरिक विचारत आहेत. कष्टाच्या पैशातून टॅक्स भरणाऱ्या जनतेला जेव्हा न्यायासाठी लाच द्यावी लागते, तेव्हा ती लोकशाहीच्या स्तंभाची मोठी हानी असते. पोलीस स्टेशनमध्ये जाणे म्हणजे मदतीऐवजी आर्थिक ओझ्याखाली दाबण्यासारखे झाले आहे, अशी भावना आता जनसामान्यात घर करून लागली आहे. पोलीस दलाचा वचक हा केवळ गुन्हेगारांवरच असायला हवा. जर या वाढत्या भ्रष्टाचाराला वेळेत आवर घालता नाही, तर प्रशासनावरील जनतेचा उरला विश्वासही उडून जाईल. केवळ गुन्हे दाखल करून भागणार नाही, तर पोलीस दलात नैतिक मूल्यांची जोपासना करणे आणि घेतलेल्या शपथेची जाणीव करून देणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.